हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नवी पहाट. रॉक गार्डनवरून आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी रात्री विश्रांती घेतली. त्यानंतर सकाळी पहाटे आम्ही लवकर उठलो आणि छानपैकी सनराईज बघायला मिळाला. आजूबाजूला शांत वातावरण होतं, गारवा होता हवेमध्ये, आजूबाजूला झाडे पण होती. त्याच्यामुळे निसर्ग एकदम सुंदर हिरवागार झालेला होता. आम्ही ज्या होमस्टेमध्ये राहिलो होतो त्यांची बाग होती, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची झाडं होतं. आंब्याचे झाडं होतं, चिक्कूचं झाडं होतं आणि आंब्याचा सीझन असल्यामुळे आंबे भरपूर लागलेले होते आणि आजूबाजूला वेगवेगळ्या फुलांचीही झाडं होती. हा घराच्या अंगणातील परिसर आहे. आम्ही सगळे फ्रेश झालो, तयारी केली आणि नंतर किल्ला पाहण्यासाठी निघालो. त्यांना लावते उद्या उद्या आज हवे असेल तर मग मिस्टरांना सांगते लावून द्यायला. वन स्पॉटच आहे. पाठी बघ, दोघे पण सगळं पाठी बघतोय. आम्ही चालता चालता जेव्हा पुढे गेलो ना, तेव्हा एक सिंधुदुर्गची जुनी शाळा जी 1914 सालची ती आम्हाला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याकडे आलो. ह्यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती घ्यायला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समुद्री किल्ल्यातील सविस्तर माहिती जाणून घ्यायला. हळू बोलली. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशासाठी आम्ही पहिला तिकिटे काढली व पुढे किल्ल्याकडे जाणाऱ्या बोटीच्या रांगेत आम्ही उभे राहिलो.
7 ते 10 मिनिटात आम्ही बोटीतून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारा येथे पोचलो आणि हा होता मोठा भव्य असा सिंधुदुर्ग किल्ल्याचा प्रवेशद्वार. आम्ही आतमध्ये प्रवेश केल्यावर तेथे भरपूर असे गाईड होते. तिथे अजून एक ग्रुप आम्हाला भेटला व आम्ही दोन्ही ग्रुपने एक गाईड केला व आमची किल्ल्या बघण्याची जर्नी सुरू केली. पुढे निघाले ह्यांचा ग्रुप आहे ना, त्यांना बोलू. सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरताना आपल्या दोन्ही ग्रुपला किल्ल्यामध्ये अनेक ठिकाणी कचरा कुंडी ठेवण्यात आलेले. काही खाद्यपदार्थ खाल्यानंतर कचरा कुंडीचा वापर करा. रस्त्यावर कृपया करून काही टाकू नका. कोणीही आपल्या ग्रुपमध्ये असून टाकताना मला सापडलं तिथून गाईड संपला जाणार आणि 500 रुपये फाईन पण आहे. नंतर सांगू नका गाईडने सूचना सांगितलेली नाही म्हणून. हे सर्वांना कळकळीत विनंती करतो. किल्ला सिंधू याने समुद्र, दुर्ग याने किल्ला. समुद्रात हे किल्ले बांधले म्हणून आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव सिंधुदुर्ग नाव ठेवण्यात आले. आता ह्या किल्ल्याचा भूपूजन गणेश पूजा या ठिकाणी केली नाही. तर या ठिकाणी का नाही केली तर पूर्वीचे जे ब्राह्मण असायचे समुद्राला हा देवत म्हणायचं, देवतापासून मलांगून येणार नाही म्हणून ब्राह्मणांनी सांगितले वास्तुशास्त्राप्रमाणे पलीकडे भूपूजन करूया. म्हणजे मालवणमध्ये एक बेट बघितला. बेटावर राजांनी कोर करण्यात आले. शिवलिंग आहे, नंदी आहे, चंद्रमा आहे, सूर्य आणि गणपती स्थापना केली, अभिषेक केले आणि या किल्ल्याची भूपूजन मालवणमध्ये करण्यात आले. मालवणमध्ये भूपूजन केल्यानंतर या किल्ल्याचे काम सुरुवात करण्यात आला 25 नोव्हेंबर 1664 आणि 29 मार्च 1667 साली रोजी सिंधुदुर्ग किल्ले हे पूर्ण बांधून झाले. सालाबादी पण बघितले तर 3 वर्ष, महिने, दिवस असे हे मोजून बघितले तर ह्या किल्ला बांधून झाला ते 2 वर्ष 4 महिने आणि 4 दिवसामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. कुठचाही शिल्लक काम राहिलेलं नव्हतं. म्हणजे 2.5 वर्षाच्या कालावधीच्या आत. याची पुढची माहिती मी तुम्हाला नंतर सांगेलच. आता आपण या मुख्यद्वाराची माहिती सांगत आहे. मुख्यद्वारापासून तुम्ही येताना बाहेरून येताना जवळ आल्यापर्यंत ह्या दरवाजा दिसत नाही. म्हणजे शत्रूला दरवाजा दिसू नये म्हणून. आता त्यावेळेला समजा शत्रूला दरवाजा दिसलं तर शत्रूच्या सैनिकमध्ये हत्ती या लाकडाचा उपयोग करायचे दरवाजा तोडण्यासाठी. हत्ती या लाकूड सरळ रेषामधून धडक देऊन दरवाजा तोडू शकतो. भिंतीला जाग्यावर वळण दिल्या कारण त्याची धावण्याची गती असते ती कमी होते आणि दरवाजाला धडक बसत नाही. शत्रूने जोडून प्रयत्न केले भाल्यानी, कुऱ्हाड्यानी, इतर काही शस्त्रांनी. गेटच्या कमानींच्या वरच्या बाजूने 3 होल दिसतात. त्या 3 होल मध्ये असून उखळतं पाणी, उखळतं तेल ओतून त्या शत्रूला भाजून मारण्याचा प्रयत्न. असे पूर्ण सिंधुदुर्ग किल्ल्याला 4 ते 5 फुटाच्या अंतरावर हे झरोके बघू शकता. हे झरोके दुसरा उपयोग काय झाला होतो पावसाचं पाणी वर साचू नये म्हणून. तर पावसाचं पाणी पण साचलं तर भिंतीला भेगे पडू शकत होते म्हणून तसं पाणी साचू नये म्हणून तशी ही रचना करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर दरवाजाच्या या अगदीच गोल आकारची भिंत असल्या कारण म्हणजे हा बुरुज आहे. आपण घराच्या बांधण्यासाठी पिलर कसे उभे केले जातात भिंतीच्या मजबूतीसाठी त्याचप्रमाणे या ठिकाणी या भक्कम बुरुजाची ही रचना आहे. प्रत्येक कोळणावर एक बुरुजाची रचना आहे. दरवाजाच्या अगदीत हा एक बुरुजाची रचना, बुरुजाच्या बाजूला हा एक बुरुज, 2 बुरुजाची रचना दरवाजाच्या समोरच्याच बाजूनी का करण्यात आली. तर याचा महत्वाची गोष्ट आहे. पहिली महत्वाची गोष्ट बाहेरून तोफेचा हल्ला झाला तर थेट दरवाजापर्यंत तोफेचा गोळा पोचणार नाही. ही पहिली महत्वाची गोष्ट.
दुसरी महत्वाची गोष्ट, शत्रू येईल तर शत्रू सैनिक मध्ये तलवार असते जी उजव्या हातीमध्ये आणि आपल्या माळीच्या हातीमध्ये तलवार असते उजव्या हातीमध्ये. शत्रू सैनिक बाहेरच्या बाजूने येतो, एकटा येणार नाही, अनेक शत्रू येतात. तलवार फिरवणार ते हा बुर्जावर तलवार अडकल्या जाते का तर येणारी जागा रुंदीला कमी आहे. खाली इथून किल्ल्यातून बाहेर निघणारी जागा रुंदीला बघू शकता आपल्याला भरपूर जास्ती आहे. म्हणून आपला उजव्या माणसा आरामशीर ही तलवार फिरवून अनेक माणसाची डोकी कापू शकता. म्हणून गौमुखच्या आकारची ही रचना मध्ये आली. म्हणून दरवाजाच्या अगदीत हे 2 बुर्जाची ही रचना करण्यात आलेली आहे. दरवाजाच्या अगदीत आपण मंदिर बघणार आहे. या ठिकाणी हनुमान आणि गणपतीची स्थापना आहे. हनुमान शक्तीचा देव आणि गणपती बुद्धीचा देव म्हटला जातो. आपल्या माळ्या लोकांना युद्धाला बाहेर पडताना ससरी दर्शन मिळावे, बुद्धी मिळावे, ताकद मिळावे म्हणून हनुमान आणि गणपतीची स्थापना श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुशास्त्राप्रमाणे ही करण्यात आली आहे. आता दरवाजा आपण बघणार आहे 350 वर्ष पूर्वीचे दरवाजा आहे. 350 वर्ष पूर्वीचे दरवाजा अजूनही रोज संध्याकाळ असा. पूर्वीच्या काळामध्ये दिवस मावळल्यानंतरच दरवाजा बंद करायचा. आता या रात्रीच्या वेळेला हा दरवाजा अजूनही प्रथा आहे ती बंद केली जाते. 8-8:30च्या दरम्यान हा दरवाजा बंद केल्यानंतर सकाळच्या वेळेला हे पूर्ण उघडलं जातो. जी परंपरा चालू आहे इथले गाव वस्ती ही परंपरा पाहारने बोलली जातात. दरवाजामध्ये एक छोटासा दरवाजा त्याला दिंडी दरवाजा. समजा गावातली कोण बाहेर राहिली तर त्या दरवाजातून येणं जाणं करायचा, मोठा दरवाजा उघडायचा नाही. दरवाजा लावण्यासाठी कडी लावण्यासाठी आपल्याला आतून पाहायला भेटते, बाहेरून नाही. किल्ल्याच्या दरवाजामध्ये फक्त आतल्या बाजूने पाहायला भेटते, बाहेरच्या बाजूने नाही. घराच्या दरवाजामध्ये आणि किल्ल्याच्या दरवाजामध्ये काही अंतर आपल्याला फरक पाहायला भेटतो. काय अंतर आहे? पहिले तर आपल्याला किल्ल्याचे दरवाजे मोठे असतात, जाडीला जास्ती असतात आणि त्याला दिंडी दरवाजा असतो. घराच्या दरवाजाला पातळ, छोटे आणि आपल्याला 2 दरवाजे असले तर आतून बाहेरून कडी लावली जाते. फक्त किल्ल्याच्या दरवाजाला आतूनच बाहेरून लावली जाते. अशी हे एवढंच फरक आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर किल्ल्याच्या दरवाजाच्या आतमध्ये, भिंतीच्या आतमध्ये दरवाजा हा समजा बंद केला आणि कडी न लावता दरवाजा लॉक कसं होईल तर तुम्हाला जाताना मी दाखवेलच. भिंतीच्या आतमध्ये एक लाकडाचा ओंडका एवढा जाडा, हे लाकडाचा ओंडका जवळपास भिंतीच्या 8 ते 10 फूट भिंतीच्या आतमध्ये आहे. दरवाजा बंद केल्यानंतर तो लाकडाचा ओंडका असं पूर्ण खेचायचं आणि या साईडने एक भोगदा आहे त्या भोगदामध्ये टाकलं जातं. म्हणजे कडी न लावता तुम्ही दरवाजा असं ते लाकूड लावलं तर बाहेरून ढकललं तर उघडलं जाणार नाही. म्हणून त्याला हे अडखत्ता म्हटलं जातं. दरवाजाची आतली जागा आपण बघणार आहे. महादारचं ठिकाण आहे. आतली जागा महादार म्हणजे पहारे लोकांचा निवासस्थान घर आहे. जांभा दगड आहे. कोकणामध्येला चिरा म्हटला. आपल्याला माहिती असेल चिरा किती वजनाला असतो. मिनिमम वजन मी तुम्हाला कमीत वजन सांगतो. कमीत वजन असले तर 10 किलोपेक्षा कमी नसतो. जास्तीत जास्त हेवी असतो तर जवळपास 20 ते 30 किलोच्या जवळपास याचा वजन असतो. 20 ते 30, मिनिमम 10 किलोपेक्षा कमी नसतो. या दगड समोरची इमारत पाहायला भेटते. हे जांभा दगडाची इमारत आहे. आतली जागा आतमध्ये सांगतो. या साईडने दरवाजाच्या आतमध्ये बघा, हे बघा लाकडं सोडून भिंतीच्या आतमध्ये. 2 मिनिटं एक साईड. 2 मिनिटं मी दाखवतो म्हणजे सर्वांना. हे बघा दिसतो ना, सर्वांनी बघून घ्या. ज्यांनी बघितलं मागे चला आणि ज्यांनी नाही बघितलं तर पुढे येऊन बघा. भिंतीच्या आतमध्ये 10 फुटाच्या आतमध्ये आहे. आतमध्ये बघा इथे आतमध्ये लाकडा सोनका दिसतो. बोट ठेवला नाही. या ठिकाणी 4 पिलर आहे. खाली 4 पिलर कसे आहे ते आपण बघू शकता. एक समोर आहे त्या साईडने, दुसरा या बाजूने, तिसरा मी बाजूला उभा आहे आणि चौथा या साईड. या लाईनीतच 4 पिलर आहे. त्या साईडने बघू शकता पिलराच्या समोर, 4ही पिलराच्या समोर बघू शकता फक्त डिझाईन आहे. जमिनीच्या मुळापर्यंत पिलर आपल्याला पाहायला मिळत नाही. ही काटकोणामध्ये हे बांधकाम करण्यात आलंय. मधला कळस दिसतो हे चावी सिस्टीम आहे, लॉक सिस्टीम. त्या कळस असं वर फिरवलं आणि वर काढलं आणि तो कळस दणक्याबरोबर टाकलं तर ही इमारत काही क्षणामध्ये पूर्ण ढासळून जाणार. ही केव्हाचा वापर केला जातो? ज्यावेळेला आपल्याला कुठचाही शत्रू काही प्रयत्न करून दरवाजा तोडून
आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर ही इमारत कोसळायची. आता समजा एक 10 किलोचा दगड एवढा उंचावरून पडेल आपल्या डोक्यावर, तर माणूस जाग्यावर त्याची ताकद संपली जाते लढण्याची आणि आपला माळा त्याच्यावर इझी प्रमाणे कापू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, रस्ता ब्लॉक पण होऊ शकतो. अशी रचना करण्यात आलेली, त्याचा वापर झालेला नव्हता. त्या दरवाजा तुटण्यात आला अजूनही नाही. दरवाजी आतली जागाला महादारचं ठिकाण म्हणजे पहारे लोकांचा निवासस्थान घर आहे. जांभा दगडाचा बांधकाम आहे. दोन्ही बाजूने देऊळ सारखे असले ते देवड्या म्हटलं जातात, एका बाजूने असले ते देऊळ. सर्वात मोठी तोफ या ठिकाणी पाहायला मिळते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या या किल्ल्यावरती 200 तोफे होती. 200 तोफांपैकी ज्यावेळेला ब्रिटिश सरकारने या किल्ल्यावर हमला केला त्याला राजांचा राजवाडा, दरबार, शिवाजी महाराज चन्नदान कोठारा, दारुबाळ्याची जागा संपूर्ण उद्ध्वस्त केली आणि काही वस्तू होत्या हे लूटमार करून घेऊन गेले. त्याच्यातल्या 3 तोफ्या राहिलेल्या. 200 तोफ्यापैकी 3च तोफ्या राहिल्या. त्या 3 तोफ्यापैकी सर्वात मोठी तोफ या ठिकाणी, 2 तोफे तुम्हाला मी पुढे दाखवले. समोरच्या बाजूने आपल्याला मंदिर पाहायला मिळतो. हे जरीमरी मातेचे मंदिर आहे. प्रत्येक गावाच्या हद्दीमध्ये हे मंदिर पाहायला मिळतं. काही ठिकाणी मरीआई, मरीमाई अशी ही ओळखली जाते. पूर्वीच्या काळामध्ये डॉक्टर नसायचे, वैद्य असायचे. वैद्य काय, औषध पाणी द्यायचं असेल तर मातेला सांगणे करून औषध पाणी द्यायचं. म्हणजे आजाराला ही मार करणार देवी ही जरीमरी माते. 1813 सालीमध्ये तुकाराम एसबाई आयरेकर या मराठी सरदार होते. या मराठी सरदारने हे मंदिरची स्थापना केली. आदिमातेचं स्वरूप आहे म्हणून मूर्ती नाही, त्रिशूल, पादुका आणि शिवलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. बाहेरून येताना वरच्या बाजूने चौकोनी इमारत बघितली असेल, ती इमारत आहे झेंडा फडकतो भगवा झेंडा. ती इमारत नगारखान्याची इमारत आहे. या नगारखान्यामध्ये वेगवेगळे करून नगारा वाजवायचे. राजा आले क्या वेगळं, शत्रू आले क्या वेगळा, आपले मावळे आले क्या वेगळा. नगारखान्याची इमारत आहे, नगारा नाहीये. आताचा नगारखाना राजांना राजबंधना अजूनही दिली जाते. जी परंपरा चालू आहे, इथले गाव वस्ती ही परंपरा पाहार निभवतात. काही अंतराच्या पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे हातांचे आणि पायाचे ठसे तिथे चलूया. हा मातेचं मंदिर बघू शकता आणि हा समोरच्या बाजूने नगारखान्याची इमारत आहे. आता आपण बघणार आहे तर आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे हातांचे आणि पायाचे ठसे. तर आपल्या राजांचे हातांचे आणि पायाचे ठसे या ठिकाणी उमटून कसे आले तर या किल्ल्याच्या बांधण्यासाठी आपल्यासोबत इरोजी इंदुलकर ह्या सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी इंजिनियर होते. जे सिंधुदुर्ग किल्ला, रायगड किल्ला, प्रतापगड किल्ले आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे बहुतेक किल्ले त्यांच्यानी बांधण्यात आलेले होते. किल्ला हे संपूर्ण बांधून झाला त्यावेळेला राजाने इरोजी इंदुलकरला विचारलं का मी तुम्हाला बक्षीस पात्र म्हणून काय द्यायचं. तर इरोजी इंदुलकरने सांगण्यात आले, राजा मी सर्वात मोठा भाग्यवान माणूस आहे. ज्या वेळेला तुम्ही मला विचारलं त्याला राजाने विचारलं तुम्ही असे का म्हणताय. त्यावेळेला इरोजी इंदुलकरने सांगण्यात आले, राजा मी तुमच्या असून असं मी का म्हटलंय याचे कारण आहे. राजा ज्यावेळीपासून मी तुमच्या सोबत आहे त्यावेळीपासून आजपर्यंत मला मागण्याची गरजच भासली नाही. न मागता सर्व काही तुम्ही मला प्राप्त करून दिले राजा. आज राजा सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतर ज्या वेळेला दरबारामध्ये सर्वांना काही ना काही उपहार देत होते त्याला मनामध्ये एकच विचार चालला राजा माझा, राजाने आजपर्यंत सर्व काही दिले. आज राजाने मला न मागता काही विचारताना, काही न मागता काही देता नाही. राजाने स्वतः विचारायला पाहिजे इरोजी इंदुलकर मी तुम्हाला बक्षीस पात्र म्हणून का देऊ. राजा मनाची गोष्ट मनापर्यंत राहिली, तुमच्या मुखामध्ये निघाली, याच्यापेक्षा मोठा भाग्यवान माणूस कोण असेल. म्हणून राजा मी अवश्य घेईल मी तुमच्या असून. तर तुमच्या असून मला हातांचे आणि पायाचे ठसे उमटून द्यावावे, बाकी मला काहीच नको. म्हणून राजाने सांगितले का तुम्ही घ्यायला लागा.
त्यावेळेला हिरोजी कुलकर्णी गुळ, चुना, कात, वाळू, पाणी, बेलफळ, उडीद डाळ असे अनेक उपयोग करून याचा वापर करून सिमेंट तयार करायचं. 2 दगडाच्या मध्ये बांधकामासाठी वापर करायचा. असे वले 2 साठे उठवले. ओल्या 2 साठ्यावर राजाला सांगितलं डावं पाय आणि उजवा हात उमटून द्यावं. आता राजाने डावं पाय उजवा हात उमटून दिला. देऊळ सखी ही छोटी छोटी घुमट करण्यात आली. ती बघा एक घुमट दिसते, मंदिरची घुमट दिसते ना, त्या मंदिरामध्ये राजांचा हातच ठसा आहे. तसंच खाली एक घुमट आहे, त्याच्यामध्ये पायाचा ठसा आहे. राजाने ही घुमट उठवल्यानंतर हिरोजी कुलकर्णी त्याला राजाने काही प्रश्न विचारले. प्रश्न होता राजांचा का हातांचा आणि पायाचा ठसा आपण का घेतले. प्रश्न असे पण होते का तुम्ही डावं पाय आणि उजवा हातच का घेतले. प्रश्न असा पण होता की श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं हातांचे आणि पायाचे ठसे एकाच ठिकाणी उमटून का नाही घेतले, वेगवेगळ्या ठिकाणी उमटूनही का घेतले. राजाने हे काही प्रश्न विचारल्यानंतर हिरोजी कुलकर्णी सांगण्यात आले राजा मी तुमच्यासून हातांचे आणि पायाचे ठसे मी तुमच्यासून मागून काय घेतलंय तर बाकीचे जे किल्ले लढून जिंकून घेतलेले किल्ले आणि हा किल्ला तुम्ही स्वतंत्र बांधलेले किल्ले आणि बांधलेल्या किल्ल्यावर तुमचा शुभ चिन्ह राहण्यासाठी पुढच्या पिढीला दिसण्यासाठी आठवण म्हणून मी तुमच्यासून हातांचा आणि पायाचा ठसा हे मागत आहे. राजा डावं पाय आणि उजवा हातच का. राजा डावं पाय आणि उजवा हात याच्यासाठी या स्वराज्यासाठी ज्या ज्या वेळेला तुम्ही सफर केला त्या त्या वेळेला तुम्ही घोडसवारी केली आणि घोडसवारीवर प्रथम पाय पडलं जातो ते डावं पाय आणि हातीमध्ये तलवार असते जी उजव्या हातीमध्ये स्वराज्याच्या प्रतीक म्हणून हे ओळखलं जाईल, स्वराज्याच्या भविष्य म्हणून हे ओळखले जाईल. म्हणून मी तुमच्यासून डावं पाय आणि उजवा हात हे मागत आहे. राजा मी तुमच्यासून हातांचे आणि पायाचे ठसे मी वेगवेगळ्या ठिकाणी हुमटून का घेतलंय. आपला कोणीही पायाचा ठसा बघेल तर प्रत्येक माणसाला मस्तक वाकून पायाचा ठसा पाहायला भेटतील. म्हणजे प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल मी माझ्या राजाच्या चरणाखाली डोकं टेकून राजांचे पायाचे ठसे बघत आहे. राजा हाताच्या ठस वरच्या ठिकाणी का तर कोणीही आपला हाताचा ठसा बघेल तर प्रत्येक माणसाला मनाला समाधान वाटायला पाहिजे का मी हाताचा ठसा बघताना माझे राजा मला आशीर्वाद देतात आहे आणि मी हाताचा ठसा हे बघत आहे. म्हणून त्या ठिकाणी हाताचे ठसे. हाताचे आणि पायाचे ठसे बघणार तर फार फरक वाटतो. पायाचा लहान वाटतो, हाताचा पंजा फार मोठा वाटतो. असं का तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची उंची होती 5 फूट 4 इंच ते 8 इंच पर्यंत इतिहासामध्ये ही नोंदणी आहे. कुठचाही इतिहास परफेक्ट आम्ही सांगू शकत नाही. म्हणून आम्ही 5 ते 4 फूट पर्यंत ही हाईट आम्ही सरासरी सांगली जाते 8 पर्यंत. तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी असल्या कारण कदाचित त्यांचे पायाचे ठसे लहान पाहायला पडतात. खाली राजांचा हाताचा ठसा फार मोठा का पाहायला पडतो का श्री छत्रपती शिवाजी महाराज जे होते ते अजान बाहू म्हणजे काय सरळ उभ्या राहिल्यानंतर न मागता गुडघ्याच्या खालीपर्यंत आत पोसायचे, वाकून तापून जमिनीला आत लावू शकतो. म्हणून त्यांचे हातांचे ठसे हे फार मोठे पाहायला पडतात. काही अंतराच्या पुढे हाताचा ठसा दाखवेलच त्याच्या अगोदर या ठिकाणी एक भुगदा दाखवणार आहे पूर्वीच तडभिंतीच्या आतमध्ये. हे भुगदे काय आहे तर त्यावेळीचे पूर्वीचे टॉयलेट कसे आहे ते मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. अनुमावशी कुठे आहे पुढे चल ना. रेल्वेमध्ये आपण टॉयलेट बघितलं असेल आउटसाइड कशी पटरीवर दिली जाते त्याचप्रमाणे असण्याची जागा आहे. इंडियन टॉयलेट असतात तसे. हे भोगदा का ठेवण्यात आले तर ऑक्सिजनसाठी व्हेंटिलेशनसाठी त्यावेळेस ना. तर हातांचा आणि पायाचा कसं बघायला हर हर नाही होणार आहे काय नाही पाय जा वरती बघा जसे हाताचे. हा हे बघ इथेच आहे. पाच ठिकाणची पण फायरिंग करू शकत होता. तशी ही रचना करण्यात आलेली आहे. म्हणजे शत्रूला मोजताना बघितले तर म्हणणार का लोकसंख्या भरपूर आहे. 10 लोकांच्या जाग्यावर हे असे 10 जर दिसले तर बाहेरून 30 माणसं दिसणार.
म्हणजे ते मोजले जाणार, म्हणजे 30 होल दिसतात, म्हणजे 30 जागेवरून फायरिंग होते, म्हणजे लोकसंख्या वाढली जाते, म्हणजे शत्रूला ती गनिमी गावाचा हा इतिहास ओळखला जातो ना. चालेल. उतरताना या साईडला उतरा आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधायला घेतलेला 48 एकराचा एक खडकाचा बेट होता. ह्या बेटावर किल्ले बांधण्यात आलेले होते. खाली भवानी मातेच्या आशीर्वादाने या किल्ला बांधायची सुरुवात करण्यात आली. भवानी मातेच्या आशीर्वादाने समुद्रामध्ये ह्या गोड पाणी भेटलं. 3 विहिरी आहे, त्या 3 विहिरींचं नाव आहे ते तुम्हाला तिथली माहिती सांगेलच मी तुम्हाला. या 3 विहिरी भेटल्या कारण राजाने किल्ला बांधायची सुरुवात करण्यात आली. पाणी भेटलं नसता तर या किल्ला बांधला नसता, तर रहित्यांसाठी पाणीशिवाय माणूस जगला नसता आणि पाणीशिवाय कुठची वस्तू तयार झाली नसती. म्हणून पाण्याची व्यवस्था प्रथम पहिली करण्यात आली. समजा समुद्राचा पाणी वापर करून तटभिंतीचा हा बांधकाम केला असता तर तटभिंतीला भेगे पडून तटभिंती कोसळली असते आणि भिंत राहिली नसते. म्हणून राजाने निसर्गी 3 विहिरीची शोध लावली आणि त्या 3 विहिरीमध्ये गोड पाणी भेटला. त्या गोड्या पाण्यापासून पहिली सुरुवात पाझर तलाव, दुसरी सुरुवात का आपल्याला पाणी जमा करण्यासाठी तलाव, जे 12 महिने पाणी राहायला पाहिजे आणि ते पाण्याचा वापर करून सिंधुदुर्ग किल्ले हे मी तुम्हाला सांगितले 2.5 वर्षामध्ये पूर्ण किल्ला बांधून झालेला होता. या पाणीचा वापर करून सिंधुदुर्ग किल्ले बांधण्यात आले. विहिरी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. हा तलाव आहे. तलावाची रचना बघू शकता, पूर्ण खडक आहे. खडकाला कापून कापून स्लोप केला. ती दगड आजूबाजूला बांधण्यासाठी वापर करण्यात आला. पाऊस पडेल, पावसाचं पाणी साठा राहील. पाझर तलाव मी तुम्हाला नंतर दाखवेल, त्याच्यामध्ये पाणी पाहायला भेटणार नाही, याच्यामध्ये पाणी पाहायला भेटतं ना. बघू. आपल्या श्री छत्रपती शिवाजी मुख्य दर्शन आपण या ठिकाणी आलो ना. इथून येताना मी माहिती सांगितली, त्याच्यानंतर या ठिकाणी माहिती सांगून तुम्हाला टॉयलेट दाखवलं, हातापांचे ठसे, नगारखान्याची इमारत, या साईडने आपण आलो. या तलाव आता बघितला. आता आपण या ठिकाणी राजांचं मंदिर बघणार आहे. किल्ल्याची रचना अशी वाकडी तिकडी का करण्यात आली, 3 महत्व आहे. पहिली मताची गोष्ट, मुख्य दरवाजा शत्रूला दिसणार नाही. दुसरी मताची गोष्ट, शत्रू येईल बोटी मार्ग, बाकी कुठचाही मार्ग नाही. तिसरी मताची बोटीच येण्याचा प्रयत्न केला तर बाहेरच्या बाजूने छोटी खडकापासून प्रचंड मोठी खडक आहे, म्हणजे नवीन नावाडी येऊ शकत नाही. रेग्युलर जो नावाडी आहे तोच येऊ शकतो या किल्ल्याच्या जवळ. म्हणून दुसरी मताची गोष्ट. तिसरी, समुद्राच्या वास्तुशास्त्राप्रमाणे भिंत बांधण्यात आली. सरळ भिंत बांधली असते, अखंड लाट भिंतीला बसला असतं, भिंत पूर्ण कोसळली असते, भिंत राहिली नसते. म्हणून प्रत्येक वळणावर एक बुरुज ठेवण्यात आले. बुरुजावर लाटा पडली, त्याच्या अनेक दिशा विभागले जातात, त्या कारण भिंतीवर मारा कमी प्रमाणे बसला जातो. आता आपण या ठिकाणी बघतो तर नारळाच्या झाडाचा फोटो बघू शकता. नारळाच्या झाडाला, सुपारीच्या झाडाला आणि केळीच्या झाडाला सिंगल एक पाहायला मिळतो. या ठिकाणी होते पावसाळ्यात 2007 मध्ये वीज पडली आणि 2010 मध्ये पूर्ण नष्ट झाला. आता आपल्याला ते पाहायला मिळत नाही. तर हे झाड कुठे होतं, ज्या ठिकाणी आपण 5 रुपये तिकीट घेतली त्याच्या मागच्या बाजूने होतं ना. चला या. पुढे बोल. आता आपण या ठिकाणी बघणार आहे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मंदिर बघणार आहे. हे मंदिर त्यांच्या 2 नंबर मुलांनी बांधलेले. श्री छत्रपती संभाजीराजे मोठ्या मुलांचं नाव आणि श्री छत्रपती राजाराम महाराज या 2 नंबर मुलांचं नाव होतं. श्री छत्रपती राजाराम महाराज ज्याला राजांचे निधन झाले 1680 सालीमध्ये, त्याच्यानंतर 15 वर्षानंतर या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली. शिवाजी राजे शंकराचा अवतार म्हटला होतो, म्हणून शिवाचा अवतार घालून त्यानेच घेतलेली ही मूर्तीची स्थापना आहे. दररोज पूजा अर्चा केली. पूजा अर्च्यानंतर पोशाख झाला होता, मुकुटा लावून टोप लावून शिवाजी महाराजला नगारा वाजवला होता. नगारा वाजवताना राजांना मोराच्या पिसामध्ये मारा दिला जातो.
जी परंपरा चालू आहे इथले गाव वस्ती ही परंपरा पाहार निभवतात. राजांची या ठिकाणी 2 तलवार पाहायला मिळते. एक तर राजांनी स्वतः वापरलेली तलवार आहे, ज्यावेळेला शिवाजी राजे जिजामातेसोबत विजापूरला जातो त्यांच्या वडिलांनी भेट दिलेली तलवार शहाजी राजांनी. आणि एक दुसरी जगदंबा तलवारपैकी पृथ्वी तलवार या ठिकाणी ओरिजिनल तलवार लंडनमध्ये आहे. या मंदिरामध्ये वार्षिक उत्सव सर्व साजरे केले जातात. सर्वात महत्त्वाची गोष्ट, भारत देशमध्ये जे मंदिरमध्ये उत्सव पाहायला भेटत नाही, ह्या मंदिरामध्ये उत्सव अजूनही साजरा केला जातो. पुढचा उत्सव तर मोहरम. भारत देशमध्ये मंदिरमध्ये मोहरम पाहायला भेटणार नाही, मस्जिदमध्ये पाहायला भेटतो. राजांच्या हा मंदिरामध्ये मोहरम पण मोठ्या साधारण उत्सव साजरा केला जातो. राजांना काही जाती धर्माचा भेदभाव नव्हता. त्याच्यानंतर ह्या मंदिराच्या इथून बाहेरचं सभामंडप बांधलेलं आहे तिथपर्यंत तर कोल्हापूरचे शाहूराजांनी 1906-1907 खर्च आलेला 3,850 रुपये, म्हणजे 100 वर्ष पूर्वीची गोष्ट आहे. या मंदिरामध्ये आपल्याला एक सर्वांना विनंती करेल, सर्वांनी चप्पल या ठिकाणी काढायची, डोक्याची कॅप, डोळ्याचं गॉगल काढून दर्शन करायचं. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फोटो काढू नका. कॅमेरा सर्वांनी बंद करून ठेवा, नाही तर परत आतमध्ये वरडावरडी होईल ना, म्हणून एक विनंती करतो. दर्शन करू. हा होता सिंधुदुर्ग किल्ल्याचा भाग 1. पुढील भागात तुम्हाला पाहायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील एकुलते एक मंदिर व पुढील संपूर्ण किल्ल्याची माहिती. मग कसा वाटला हा तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा माझ्या चॅनलला, ज्याचं नाव आहे नवी पहाट. बाय.